न्यूज मराठी, द वॉइस ऑफ महाराष्ट्र. छत्रपती संभाजीनगरमध्ये बंजारा समाजाच्या एसटी आरक्षणाच्या मागणीसाठी आज कन्नड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान बंजारा समाजाला आदिवासीच्या सर्व सोयीसुविधा मिळाव्या व हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे यासाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने कन्नड शहरात भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले. यावेळी बंजारा वेशभूषा परिधान करून महिला वर्गांनी सरकारचे लक्ष वेधले तर डफ वाजून बंजारा लेंगींचे गायन नृत्य सादर करण्यात आले. या मोर्चाला बंजारा पीठाचे धर्मगुरू देखील उपस्थित होते. आज मोर्चाचं आयोजन आपल्या सकल बंजारा समाजाच्या वतीने करण्यात आलं होता. या ठिकाणी तुम्ही कन्नड आयोजक समितीचे सदस्य आहात. काय अनुभव तुम्हाला काय आला, कशा पद्धतीने मोर्चा संपन्न झालेला आहे? मराठा समाजाला जो हैदराबाद गॅजेटच्या मान्यतेनुसार जो मराठा कुणबी आरक्षण लागू झाला महाराष्ट्र शासनामार्फत, त्या हैदराबाद गॅजेटच्या पुराव्यानुसार आमचा बंजारा समाज हा ऊसतोड मजदूर कामगार तांडा वाडी वस्तीवर राहणारा समाज असून या समाजालाही सुद्धा या हैदराबाद गॅजेटमध्ये ज्या शेड्यूल ट्राईबच्या आमच्या ज्या ट्राईबच्या नोंदी आहेत त्या ट्राईबच्या नोंदीनुसार आम्हाला आरक्षण भेटावं व तो आरक्षणात ज्या सुविधा आहेत आदिवासी समाजाच्या असो ठाकर समाजाचा असो आम्हाला कोणाच्या हक्काचं आरक्षण न घेता जे आमच्या हक्काचं जे 60% उर्वरित आरक्षण आहे ते आरक्षण घेऊन आम्हाला महाराष्ट्र शासनाने आणि केंद्र शासनाने आमच्या बंजारा समाजाला जो महाराष्ट्रामध्ये 1 कोटीच्या आसपास असून पूर्ण भारत देशामध्ये जवळपास 10 कोटीच्या आसपास बंजारा समाज आहे याला न्याय द्यावा याच्यासाठी सकल बंजारा कन्नड समाज तांड्यातील वाड्या वस्त्यातील प्रमुख पदाधिकारी प्रमुख नेते सर्वांनी एका मंचावर येऊन एक मताने एक दिलाने हा भव्य दिव्य मोर्चा काढला होता. या मोर्चात सर्वांचा सहभाग सर्वांचं योगदान होतं आणि या योगदानामुळेच हा मोर्चा आज एवढ्या मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला. आज कन्नड नगरीमध्ये भव्य असं मोर्चाचं आयोजन कन्नडमधील सकल बंजारा समाजाच्या वतीने हा भव्य मोर्चा आयोजित केला होता आणि आम्ही आज या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही हे सिद्ध केलं आहे की आता बंजारा समाजही एकत्र होऊ शकतो. ये तो अभी झाकी है, दिल्ली अभी बाकी है.